ॲक्च्युली गाव आमचं 2012ला एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे डेव्हलपिंग एरिया होता तो. त्यानंतर भरपूर समस्या आल्या आम्हाला. त्यावेळेस इथे रोड चांगले नव्हते, तर आम्ही RCC रोड पहिले करून घेतले. RCC रोड केल्यामुळं इथे भरपूर बिल्डर्स लोकांचं लक्ष या उंडरीच्या भागात वळल्या गेले. त्यामुळे इथं बघितलं तर तुम्हाला 7 ते 8 तुम्हाला स्कूल्स बघायला मिळतील. त्यामुळे कॉलेजेस आहेत. म्हणजे लोकांनी म्हणजे बिल्डर्स लोकांनी अनेक बाकीच्या सगळ्या लोकांनी या भागातलं डेव्हलपिंग होतंय, त्या हिशोबाने त्यांनी इकडे फ्लॅट म्हणा, नाहीतर मुलांची ॲडमिशन घेण्याचा इकडे प्रयत्न केला. त्यामुळं उंडरी ग्रामपंचायत होती त्यावेळेस भरपूर विकास आम्ही घडवला या भागातला. परंतु या उंटरी भाग असेल किंवा तुमचा मोहम्मदवाडी एरिया असेल, जो आता नव्याने डेव्हलप होतोय, तर सगळ्यात मोठी समस्या जी पाण्याची समस्या आहे. हो, पाण्याच्या समस्येवरती आपण आतापर्यंत काय काम केलं? म्हणजे आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा प्रभागामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स स्वतः दिलेले आहेत. टँकरमध्ये पण तुम्ही बरंचसं काम केलेलं आहे. तर आता नवीन तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय आपलं ध्येय धोरण आहे किंवा काय योजना आहेत? ॲक्च्युली हा ग्रामीण भाग होता पूर्वी, त्यामुळं प्रत्येकाकडे विहीर, बोरिंग हा प्रकार होता. म्हणजे पूर्वी म्हणजे तरी 2012-13 साली. पण आता इथली लोकसंख्या वाढत गेली. ते पाणी काही सफिशियंट पुरत नाही. त्यामुळे इथे भरपूर बिल्डिंग्स झाल्यात. त्यामुळे इकडे भरपूर लोकं म्हणजे शाळा चांगल्या झाल्या, त्यामुळे मुलांनी इकडे ॲडमिशन घेतले. फॅमिली सगळे शिफ्ट झाले. तेवढं सफिशियंट नव्हतं पाणी. आम्हाला गावाला पिण्यापुरतं पाणी होतं, पण ते पण आम्ही जे लोक टॅक्स भरायचे त्यातूनच आम्ही त्यांना बेनिफिट म्हणून आम्ही PMC थ्रू विकत घेऊन पाणी त्यांना प्रोव्हाइड करायचो. पण त्यावेळेस तिथं भरपूर पाणी व्हायचं, पण जशी लोकसंख्या वाढत गेली ते पाणी कमी पडत गेलं ना. तर महानगरपालिकेत आम्ही 2017ला कन्वर्ट झालो. कन्वर्ट झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की PMC मध्ये गेल्यानंतर आम्हाला भरपूर प्रमाणात पाणी मिळेल, म्हणजे 24 तासाचं पाणी पुरवठा होईल. पण ती अपेक्षा म्हणजे अक्षरशः निराशा झालो आम्ही त्यावेळेस, की PMCने आमच्याकडे एवढा टॅक्स घेऊन सुद्धा आम्हाला काही बेनिफिट दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला टॅक्स डबल प्रमाणात लावले. परत ते ठीक आहे, आम्ही द्यायला तयार होतो, पण त्यांनी आम्हाला बेनिफिट काही दिलं नाही. आणि पाण्याचं जे आम्हाला PMCचं पाणी पिण्यापुरतं येत होतं तेही बंद झालं. आणि आमच्या भागातून असं पुढं जाऊन बोलणारं व्यक्ती कोणी नव्हतं. कारण आता बघितलं तर 8 वर्ष झाले आमच्या भागाला नगरसेवक कोणीच प्रतिनिधी नाहीये. त्यामुळं खूप अवघड गेले हे 8 वर्ष. म्हणून आता आम्ही विचार केला की आम्ही पुढे जाऊन गावाचा विकास किंवा या भागाचा विकास हा करायचा म्हणलं तर प्रथम आम्हाला PMC पाणी इथं आणायलाच लागणार आहे. प्रश्न महत्त्वाचा. हो, खूप महत्वाचा आहे. आणि रोजच्या यूजमध्ये लागणाऱ्या गोष्टी. आणि जास्त करून महिलांना ह्या विषयावरती खूप त्रास होतोय. तो मी महिला असून मला जाणवते की हा त्रास भयंकर त्रास आहे. बरोबर आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.